राहुल, लवकर आवर. हे बघ, 5 वर्षानंतर भेटतेस त्याला. भांडू वगैरे नकोस. तसा तो वाईट मुलगा नाहीये. माहित नाही काय अवदसा सुचली होती तेव्हा त्याला. आई, मामा मामींना त्रास देऊ नकोस. हां, आज तर संडे, दुपारी तू येशील ना? नाही रे बाळा, मला नाही यायला जमणार. मला ऑफिसचं काम करायचं आहे ना. मामाकडे जाताना काजूची बर्फी घे हां, आणि ती सगळ्यांना दे बरं का. त्या शेजारच्या फंटूशला पण. उद्या सकाळी 9 पर्यंत परत या. बर. जा, बूट घाल तुझे. तू घालून दे. एवढा मोठा मुलगा आई आणि आजीकडून बूट घालून घेणार? जा. आजी, लक्षात आहे ना मी काय सांगितलं ते? आजी. आले बाळा. आजचा संडे हा नेहमीच्या संडेप्रमाणे सुट्टीचा दिवस आहे. तशी मी शांत आणि निर्विकार आहे. 5 वर्षांनी विश्वनाथ परत येतोय. गायत्री, तू म्हणतेस तशी खरंच शांत आहेस? पावसात भिजू नकोस हा सोनू. उद्या सकाळी मी वाट बघेन. हा, हां, मजा कर हा तिकडे. हां. बाय. बाय. हे पाकिट मी का उघडत नाहीये? ह्यात विश्वनाथचं एखादं पुस्तक असेल का? द सेटल वॉन्डरर्स, म्हणजे घरी परतलेले यात्रेकरू. ह्या पुस्तकाला स्पर्श करताच ही कसली थरथर जाणवते मला. विश्वनाथ. तासाभरातच विश्वनाथ येईल. मग काय झालं? फॉर गायत्री. ओ गॉड, फॉर गायत्री. विश्वनाथ 100 शब्दांचा आधार घेऊनही तुला जे सांगता आलं नसतं ते तू मला भेटण्याआधीच सांगून टाकलंयस, फक्त या 2 शब्दात.
विश्वनाथ, जो रस्ता तूच बंद केला होतास, आज तूच तो रस्ता उघडायला आलायस. ठीक आहे, आज समोरासमोर सगळा सोक्षमोक्ष लावून टाकू. होय, दरवाजावर आजही आपल्या दोघांची नावं आहेत. अरे तू तर भिजलास. हो, जरासा. परदेशातून आलायस आणि एवढंच सामान? एअरपोर्टवरच ठेवलाय. तुला न विचारताच कसं घेऊन येऊ इथे? मला विचारायची काय गरज? घर तर तुझंच आहे. तूच पैसे दिले होतेस याचे. असं नको बोलूस प्लीज. घर तुझं आणि राहुलचंच आहे. माहितीये, मला ही बिल्डिंग खालून ओळखूच नाही आली पटकन. पण जेव्हा आपण हा फ्लॅट बुक करायला आलो होतो तेव्हा तू ही जागा पाहिली होतीस. हो, पण आता खूप बदललं इथे सगळं. खरंय, तेव्हा या मोकळ्या जागेत संसार मांडायची जबाबदारी माझ्यावर टाकून तू निघून गेला होतास ना. हे काय? पुस्तकं आणली आहेत राहुलसाठी. माहीत नव्हतं त्याला काय आवडतं ते. त्याला ना गोष्टी ऐकायला खूप आवडतात. अच्छा, पण आहे कुठे तो? आई आणि तो दादाकडे गेलेत आज सकाळीच. उद्या परत येतील. काय बघतोयस? असं वाटतंय एखाद्या जंगलात आलोय मी. तसं तर मी वनस्पतीशास्त्र घेऊनच MSc केलं होतं, पण तेव्हा झाडाझुडपांविषयी इतकी आपुलकी नव्हती. पण आता ही झाडं-झुडपं जणू माझे नातेवाईकच बनलेत. तू बस, मी चहा घेऊन येते. साखर कमी? विश्वनाथ खरंच परत आलाय का? मला अजूनही विश्वास बसत नाहीये. तू 5 वर्ष तिथे काय केलंस हे विचारायची गरजच नाहीये. पुरावा तर समोरच आहे. वाचून सांग मात्र, कसं वाटलं तुला? मी लहानपणी गोव्यात पाहिले होते हिप्पीज, पण त्यांची भीतीच जास्त वाटायची. त्यांच्याविषयी इथे गैरसमजच जास्त होते. ॲक्च्युली दे वर पीस लव्हिंग पीपल, नॉन व्हायलंट, व्हेजिटेरियन. बेसिकली त्यांना स्वतःचाच शोध घ्यायचा होता आणि अशा शोधाची खूप मोठी गरज होती. स्वातंत्र्य. मी तर ऐकलंय की अमेरिकेत प्रत्येक बाबतीत स्वातंत्र्य आहे. मग अजून नक्की कशापासून स्वातंत्र्य हवंय त्यांना? ते तर अजून त्यांनाही कळलेलं नाहीये. म्हणून तर आपला समाज, देश, घर सगळं सोडून शोधायला बाहेर पडले होते. असं तर नाही ना की ते तिथल्या श्रीमंतीला, स्वातंत्र्यालाच कंटाळले होते? कदाचित त्यांच्यासाठी सुख जरा जास्तच झालं असेल. कदाचित. आता ते लोक काय करतायत? आता इतक्या वर्षांनंतर काय वाटतंय त्यांना? आता त्यांच्यापैकी खूप लोक सामान्य आयुष्य जगतायत. ते सामान्य आयुष्य जगतायत? मग हा सगळा खटाटोप कशासाठी केला होता त्यांनी?
विश्वनाथ, या हिप्पींच्या नावाखाली मला तू स्वतःविषयीच तर सांगत नाहीयेस ना? तुला कळलं का तुझे सर गेल्याचं? मनोहरचं पत्र आलं होतं. त्यांना पाहून मला कळलं की विद्वान कोणाला म्हणतात. फक्त 2दाच भेटले होते मी त्यांना, एकदा त्यांच्या घरी आणि दुसऱ्यांदा आपल्या घरी. पण त्यांना कधीच विसरू शकले नाही मी. दिली शोधून तिला चहापत्ती? हो, दिली. विश्वनाथ, तुझ्याकडून खूप मोठ्या सहभागाची माझी अपेक्षा आहे. कधी सुरू करणार आहेस तू PhDचं काम? सर, अगदी छोट्या छोट्या फालतू गोष्टीत वेळ निघून जातो. काही वाचायला, संशोधन करायला वेळच मिळत नाही. खरं तर हे आहे की तू गृहस्थ आश्रम स्वीकारण्यामध्ये खूप घाई केली आहेस. ठीक आहे. अरे वा, चहा बनवला सुद्धा. तुला त्यांच्याविषयी खरं तर इतका आदर वाटत होता, तरीही तू निघून गेलास. कदाचित आपण लग्नच करायला नको होतं. विश्वनाथ, विश्वनाथ, त्या दिवशी तू कोणत्या विचारात हरवला होतास? लग्नाचे सगळे विधी कदाचित मी एकटीनेच पूर्ण केले होते. दिवसभर तू स्वतःतच हरवलेला होतास. रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये तू स्वतःची सही सुद्धा धड करू शकला नाहीस. जणू सगळे निर्णय मी एकटीनेच घेतले होते. त्या दिवसांच्या माझ्या मनस्थितीचा अंदाज बांधणं खूप कठीण आहे. माझी घुसमट होत होती आतल्या आत, पण ती तुझ्यामुळे नव्हती. खरंच अजिबात नाही. आता का चेहरा पाडून बसलास? उद्याच तर जाणारेस ना अमेरिकेला. अजिबात काळजी करू नकोस. माझ्यावर आणि स्वतःवर विश्वास ठेव. मी आपल्या राहुलची नीट काळजी घेईन. 2 वर्षांचाच तर प्रश्न आहे, अशी निघून जातील. आणि जेव्हा तू परत येशील तेव्हा आपण आपल्या मोठ्या फ्लॅटमध्ये असू, 4 रूमच्या. तू तर तिथे अमेरिकेत तुझ्या अभ्यासात मग्न होऊन जाशील, पण मग मीही आपल्या कामामध्ये बिझी होऊन जाईन. मला तो इन्स्टिट्यूटचा जॉब मिळालाय ना, आणि तू परत येईपर्यंत मला कन्फर्मेशन सुद्धा मिळालेलं असेल. नाही? पण 2 वर्षांनंतर तुझं पत्र आलं आणि मला धक्काच बसला. तुझं पत्र मी प्रतिभाला दाखवलं तर ती म्हणाली की Maybe you took him for granted. जॉबचं कन्फर्मेशन मिळालं, ॲप्रिसिएशन सुद्धा. आता मला तुझ्या पत्राला उत्तर द्यायचं होतं. गायत्री, मला नाही वाटत मी परत येईन. ही लग्न संस्था, मुलं, या सर्वांचं माझ्या लेखी काहीच महत्त्व नाहीये. यात माझं मनच रमत नाही. माझा नाईलाज आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी तुझी आणि राहुलची जबाबदारी टाळतोय. तुला त्रास होऊ नये म्हणून मला वाटतं की आपण वेगळं झालेलं जास्त चांगलं आहे. तू पेपर्स बनवून पाठवून दे, मी सह्या करून पाठवतो. माझ्याकडून काही आर्थिक अपेक्षा असेल तर विनासंकोच कळव. पण माझ्यासाठी महत्त्वाचं असेल
तू मला माफ करणं. प्रिय विश्वनाथ, तुला आमच्यापासून वेगळं व्हायचंय. तू लिहिल्याप्रमाणे आपण पुन्हा कधीच भेटणार नाही आहोत. आणि जर तू कधी परतच येणार नाहीयेस तर कुठल्याही सरकारी कागदपत्रांची गरजच काय. तू असंच समज की आपला घटस्फोट झालाय. माझी तुझ्याकडून कसलीही अपेक्षा नाहीये. मला इन्स्टिट्यूटमधून आजच कन्फर्मेशन लेटर मिळालंय. पैशांची काळजी नाहीये. तसं आता आपण फायनान्शियली इंडिपेंडंट झालोय. पण तुला कधीही कशाचीही गरज लागली तर विनासंकोच कळव. मला जे शक्य असेल ते मी सगळं करेन. राहुलची काळजी करू नकोस. गायत्री, तुला कायमचं आमच्यापासून दूर व्हायचं होतं. मग मी का सांगू तुला की मी किती आतुरतेने तुझी वाट पाहत होते. जणू तुझ्याशिवाय मी जगतच नव्हते. सगळं काही तू परत आल्यावरच. आणि आता तर तू येणारच नव्हतास. मी वेडी होऊन गेले. फक्त पाणीच पीत बसलास तर जेवणार काय? तुला कसं कळणार नवऱ्याशिवाय राहणाऱ्या एकट्या बाईला काय काय सहन करावं लागतं? मी खरंच समोर बसलेल्या विश्वनाथशी बोलतेय की स्वतःशीच, जशी गेली 5 वर्ष बोलत आलीये. तू दुसऱ्या लग्नाचा विचार का नाही करत? मुलांना वडिलांचीही गरज असते. यांचा ना एक मित्र आहे. काही वर्षांपूर्वी त्याची बायको वारली. भेटायला काय हरकत आहे? कुठवर अशी एकटी राहशील? आई, दादा सर्वांना प्रतिभाचा विचार योग्य वाटला. राहुलला वडिलांची गरज होती म्हणून मी दुसरं लग्न करणं गरजेचं होतं. पण किती विचित्र लोकांना भेटले मी. मला फक्त 2 वेळचं गरमागरम जेवण आणि 2 मुलं हवी आहेत, बास. आणि हो, माझी प्रॉपर्टी फक्त आपल्या मुलांनाच मिळेल. आणि आपण तुमच्या मुलाला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकू. आणि मग आपण राजा राणी. आम्ही खेड्यातली माणसं बिनधास्त असतो. हे शहरातल्या माणसांचं गोडगोड बोलणं आपल्याला आवडत नाही. तसं लगेच लग्न करायची काही गरज नाहीये. आपण एखाद्या हिल स्टेशनवर जाऊन ट्रायल घेऊ शकतो. तुझ्यामुळे माझ्यावर अशी वेळ आली. तू असं का वागलास? तसं तर आपण एकमेकांबरोबर किती आनंदात होतो. का कदाचित मलाच तसं वाटत होतं. पण का वाटू नये? ना तू कधी मोठ्याने बोललास ना कधी मला दुखावलंस. तू माझ्यावर प्रेम करत होतास ना? मग कसलं प्रेम होतं ते? तू मला असं एकटीला सोडून कसा निघून गेलास? कदाचित तुला मुलंही नकोच होतं. कदाचित घरदार, मुलं बाळ, लग्न या सगळ्या माझ्याच गरजा होत्या. कदाचित तुझ्या इच्छेविरुद्ध मी तुला या सगळ्यात ओढलं. कसं समजावू मी तुला गायत्री? असं खरंच काही नव्हतं. मला कुठल्याही दुसऱ्या स्त्रीचं आकर्षण नव्हतं. मला फक्त स्वतंत्र, मोकळं, एकट्यानेच जगायचं होतं. तुला कधी माझी आठवण नाही आली? यायची, खूप यायची. 1 वाजलाय. तुला भूक लागली असेल. जेवण तसं तयार आहे. गरम करून वाढायला घेते. कधी कधी गोपाळनाना भेटायला येतात. अच्छा, आमच्या कुटुंबावर त्यांची खूप श्रद्धा आहे. त्यांचे आजोबा पणजोबा सगळे आमच्याच शेतात नांगर चालवायचे. आता तर ती जमीनही त्यांच्या नावावर केली आहे. पण आज सुद्धा ते आमचा असा आदर करतात जसं काही आम्ही त्यांचे मालकच आहोत.
ते तुला विठ्ठलपंत म्हणून बोलावतात. संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत. माहितीये का, तेही तुझ्याप्रमाणेच कुटुंबाचा त्याग करून संन्यास घ्यायला गेले होते. गोपाळनाना जेव्हाही मला भेटायला यायचे तेव्हा ते मला विश्वास द्यायचे की ज्याप्रमाणे ते संन्यास सोडून परत आले होते तसाच तूही परत येशील. राहुलसाठी शेतातून काही ना काहीतरी घेऊन येतात. या फोटोत राहुल अगदी तुझ्यासारखाच दिसतो. तसा हा फोटो काही महिन्यांपूर्वीच काढलाय नंदनने. पण तुझे दादा वहिनी म्हणताय तो अगदी तुझ्यावर गेलाय. स्वभावाने खूप मृदू आहे. नेहमी शांत शांत असतो. इतर मुलांसारखी मस्ती नाही करत. सुरू कर. पण तुझ्याविषयी त्याला नेहमीच कुतूहल असतं. तुझा फोटो पाहून तुला ओळखतो तो. आई बाबा कुठे आहेत? तुला तर माहिती आहे ना, ते अमेरिकेला गेलेत अभ्यासासाठी. मला माहिती आहे ते परत कधीच येणार नाहीयेत. का? कोण म्हणालं असं? काल आम्ही खेळताना खालचा पाठ बोलला. असं नाहीये बाळा. ते नक्की परत येतील. मला माहिती आहे ते परत कधीच येणार नाहीयेत. चल झोप बघू. मनातल्या मनात मी किती वेळा भांडलीये तुझ्याशी. कितीतरी गोष्टींचा राग काढला तुझ्यावर. पण जर का थांबू शकत नाही तर मीही थांबलेली नाही. आता तो मोठा मातृभक्त बनलाय, श्री गणेशासारखा. मी जर काही काम करत असेन तर कुणालाही मला डिस्टर्ब करू देत नाही. तुला माहिती आहे, मला माझ्या आईचा चेहरा नीट आठवतही नाही. मी 4 वर्षांचा होतो जेव्हा ती वारली. आता लक्षात आहे फक्त तिच्या मऊ साडीचा आणि कोमल हातांचा स्पर्श. आजही मला कधी कधी अचानक तो स्पर्श आठवतो. वडिलांना मला स्वतःच मोठं करायचं होतं, म्हणून त्यांनी दुसरं लग्न नाही केलं. पण नंतर त्यांच्या ट्रान्सफर्समुळे मला हॉस्टेलमध्ये ठेवावं लागलं. ते वारले तेव्हा मी हॉस्टेलवरच होतो. मी गोपाळनानांकडून ऐकलंय त्यांच्याविषयी. माहितीये, राहुलला फळं खूप आवडतात तुझ्याप्रमाणे. शेवटी तो तुझाच मुलगा आहे, हे नाकारता येणार नाही. माहिती आहे मला. अरे, तू काहीच जेवत नाहीयेस. जेवण आवडलं नाही? नाही नाही, असं काही नाही. इतकं स्वादिष्ट जेवण तर मी किती दिवसांनंतर जेवतोय. खूप बारीक झालायस. त्या समोरच्या टेकडीवरचा आपला प्रवास आठवतोय? तेव्हा मी गरोदर होते. 5 महिने झाले होते. चल कुठे? तिथे. बाप रे, चल. किती सांभाळून घेऊन गेला होतास तू मला त्या टेकडीवर.
तिथे पडल्या पडल्या दोघांचा डोळा लागला. त्या शांत गाढ झोपेचा अनुभव मी कधीही नाही विसरू शकत. तो समोरचा वृक्ष मला फार आवडतो. वृक्ष स्वतःच एक संपूर्ण सृष्टी असतो, नाही का? किती पक्षी, जीवजंतू त्याच्यावर आपलं संपूर्ण जीवन आरामात जगू शकतात. एक संपूर्ण जीवसृष्टी. ऊन असो नाहीतर जोराचा वारा किंवा पाऊस, सगळं सोसून सुद्धा वृक्ष किती अटळ असतो ना. त्याच्याकडून शिकायचंय मला हे. नाहीतर मी राहुलसाठी आई वडील दोघंही बनताना किती थकून गेलीये. आय एम सॉरी गायत्री, पण मला खात्री आहे की तू त्याला नक्कीच चांगलंच वाढवलं असणार. मी हे यासाठी नाही सांगितलं की तू माझं कौतुक करावंस, पण हे मी दुसऱ्या कोणाला सांगणार? कोण नीट समजून घेईल माझ्या बोलण्याचा अर्थ? या गेल्या 5 वर्षातल्या गोष्टी तुला सांगून मला मुक्त होऊन जायचंय. तू राहुलचं बालपण गमावलंस. तुला माहिती आहे हे तुझं स्वतःचं नुकसान होतं. मला माहिती आहे, आणि अशा कित्येक गोष्टी गमावल्या आहेत मी आयुष्यात. तू त्याच्यासाठी पाठवलेली दुर्बीण त्याला खूप आवडते. तिच्यातून तो समोरचं झाड निहाळत बसतो. दुर्बिणीतून पाहायला त्याला नंदनने शिकवलं. नंदन? इन्स्टिट्यूटमध्ये माझा एक सर्चर होता, कलीग. चहा घेणार? नंदन विषयी मला तुला सांगायचंच आहे. वाहिले माझे घरदार सारे ओले ओले पर्यंतर माझे कोरडे तन भिजले तन भिजले भिजले मन कारे नाही भिजले भिजले भिजले. वाह, क्या बात है. तन भिजले भिजले मन कारे नाही भिजले भिजले भिजले. ओ तन भिजले भिजले तन भिजले. कशाला त्रास देतोस त्यांना? दोघांना मारेन हमी? आई रागवले. अरे काय चला चाललंय आता बस हे? करा. दोघं पण मस्ती करताय. मारामारी हा बंद. छोटा आणि तू मोठा मुलगा झालाय. बंद करा. त्यानंतर जंगलात हत्तीला तन भेटला भिजले कोल्हा. भिजले कोल्हा. कारे नाही भिजले तन कोल्हा मग हत्तीला काय म्हणाला? तन भिजले भिजले मन कारे नाही भिजले तन भिजले भिजले तन भिजले भिजले. झरझर झरल्या शरीरे वाहिले घरदार सारे ओले ओले पर्यंतर माझे कोरडे भिजले भिजले तन भिजले भिजले मन कारे नाही भिजले तन भिजले भिजले तन भिजले भिजले.
तन भिजले भिजले मन कारे नाही भिजले तन भिजले भिजले तन भिजले भिजले कदाचित नंदनचं माझ्यावर प्रेम होतं. भिजले तन भिजले भिजले तन भिजले भिजले. गायत्री, मी कदाचित वयाने तुझ्यापेक्षा लहान असेन, पण आपण किती चांगले मित्र झालो आहोत की वयातलं अंतर तर मी अगदीच विसरून गेलोय. आपण एकत्रच काम करतो. राहुलची आता माझी चांगली मैत्री झाली. तुला असं नाही वाटत की आपण कायमचे एकमेकांसोबत राहू शकतो? खूप कमी वेळात खूप काही दिलं त्याने मला, पण तरीही वाटायचं मी त्याच्याबरोबर काय. नाही, मला हे नकोय. माझे कोरडे तन भिजले मन भिजले. नंदनने माझ्यामध्ये पुन्हा आत्मविश्वास जागवला. तो ज्याप्रमाणे अचानक माझ्या आयुष्यात आला होता तसाच अचानक निघूनही गेला. त्याने नेपाळमध्ये जॉब मिळवला, पण त्याच्या सहवासात मी शांत झाले आणि राव मॅडमनी मला डोळे उघडून पाहायला शिकवलं. जेट्रोफा कर्कस. मॅम, व्हॉट अबाउट इट्स क्लासिफिकेशन? दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट टू एक्सप्लेन टू यू. तुम्हा लोकांना संशोधनातून काय कळतं? संशोधन करणं म्हणजे फक्त वर्णन करणं, वर्गीकरण करणं नसतं. कारण की त्यामध्ये विषयाची फक्त बाहेरूनच माहिती कळते. जर तुम्ही झाडांवर संशोधन करताय तर त्यांचा आधी स्पर्श अनुभवा, त्यांना आतून समजून घ्या, जाणून घ्या. झाडांवर संशोधन करू नका, त्यांच्या सोबत संशोधन करा. आपल्या छोट्याशा जीवनातल्या सुखदुःखाच्या बाहेर कसल्या तरी ज्ञानाच्या शोधात, त्या शोधाशी एकरूप होऊन जाण्यातच एक वेगळा आनंद, समाधान अनुभवू शकतो आपण. राव मॅडमनी निसर्ग आणि मानवाच्या नात्याचं रहस्य उलगडून दाखवलं आम्हाला निर्भय बनवलं. पहिल्यांदाच मी असं काही ऐकलंय. खरंच ग, झाडांच्या काय भावना असतील? ते विचारही करत असतील का? बस तेव्हापासून मी पूर्णपणे बदलून गेले. माझ्या कामात मी इतकी हरवून गेले, माझ्या कामात मी इतकी रमले की माझं दुःखच विसरले. मला जाणवलं की मी आत्ता तुझ्या एकरूपतेला ओळखलंय. टी बॅग्स आहेत, मी चहा बनवतो. तुला तर माहिती आहे गायत्री, जगात कित्येक जंगलं आहेत. बहुतेक वेळा त्यांची अधिष्ठात्री देवता ही स्त्री देवताच असते. अनादी काळापासून तीच एक मातृका, संपूर्ण सृष्टीला जन्म देणारी, जन्मदात्री, प्राणीमात्रांचं संरक्षण करणारी, त्यांचं वर्धन करणारी मातृका. राव मॅडम बरोबर आम्ही खूप जंगलं पाहिली, वेगवेगळ्या स्वरूपातल्या देवी पाहिल्या. एक देवी तर पायांवर बसलीये, तिला डोकंच नाहीये.
फक्त शरीर डोक्याशिवाय. कदाचित जन्म देणं हेच तिचं मुख्य कार्य मानलं गेलंय. हे सगळं बघताना मी पूर्ण बदलून गेले. नंदनच्या आणि माझ्या नात्याला वेगळ्या नजरेने पाहायला लागले. प्रतिभा म्हणाली, यू एक्सपेरिमेंटेड विथ हिम, पण हेही सत्य नव्हतं. आपल्या कामामध्ये मग्न होणं किती सुंदर असतं हे मी अनुभवलं. तुझ्यावर माझा जो राग होता तो पूर्णपणे संपला. पाऊस थांबायचं नावच घेत नाहीये. गायत्री, माझ्यामुळे तुला जे भोगावं लागलं त्याचं मला प्रायश्चित्त घ्यायचं आहे. आता त्याने काय होणार आहे? मला तेव्हा ज्या परिस्थितीतून जावं लागलं ती 5 वर्षात आता परत येणार नाहीत. ते माझं एकटेपण, राहुलची घुसमट, लोकांच्या नजरा, या सगळ्यातून जात असताना मला आई आणि दादाने खूप मदत केली. तशी ती खूप साधी माणसं आहेत. त्यांनी खरंच किती सहजपणे मला सावरलं. मला त्यांना भेटायचं आहे गायत्री. त्यांची क्षमा मागायची आहे मला. गप्पा मारता मारता दिवस कधी मावळला कळलंच नाही. पाऊससुद्धा थांबलाय. सगळी रोपटी माझ्याकडे एका आश्वासक नजरेने पाहतायत. ती सोबत होती म्हणून मी दिवसभर स्वतःला सांभाळू शकले. विश्वनाथ, तू पुढे काय ठरवलेस? जर तुझी काही हरकत नसेल तर मला इथेच परत यायचं आहे गायत्री. बट आय डोंट वॉन्ट टू टेक यू फॉर ग्रांटेड. मी नाही का म्हणेन तुला? पण तुला एक सांगू, आय ऑल्सो डोंट वॉन्ट टू टेक यू फॉर ग्रांटेड. म्हणूनच गेल्या 5 वर्षातल्या घटना मी तुला मोकळेपणाने सांगितल्या. खरं तर मी तुझे आभार मानते. आज मी जी आहे ती फक्त तुझ्यामुळेच आहे विश्वनाथ. पण आता हे बोलता बोलता माझा निश्चय दृढ होत चाललाय. कर्नाटकमध्ये जंगलाचं संरक्षण बायका करतात. त्यांच्या या कार्याचा राव मॅडमना अभ्यास करायचा आहे. त्यांनी मला सुद्धा सोबत यायचा आग्रह केलाय. कालपर्यंत वाटत होतं एकट्या आईवर राहुलला सोपवून कशी जाऊ शकते मी. पण आता तू आलायस. आता तू त्याची आई बाबा दोन्हीही होऊ शकतोस. आई तर मदत करेलच. मी राव मॅडमना माझा होकार कळवते. नक्की जा तू. मी राहुलची नीट काळजी घेईन. कदाचित हेच माझं प्रायश्चित्त ठरेल. पण प्रायश्चित्त कसं म्हणू? हे तर वरदान ठरेल. आपण दोघे तापून निर्मळ होऊन पुन्हा एक होऊन जाऊ. आपण गमावलेला एक एक क्षण पुन्हा नव्याने जिवंत करू. आज आपण दिवसभर इतक्या गप्पा मारत होतो. कदाचित ही रोपटी ऐकत होती. ही पानं पुढे येऊन मला स्पर्श करून त्यांची आपुलकी दाखवतायत.
तसं मी आता एकटीही राहू शकते. पण बरं केलंस तू परत आला असते, नाहीतर माझं हे जीवन अपूर्णच राहिलं असतं. मी आणखी कुठे जाणार होतो गायत्री? मला इथे परत यायचंच होतं. मनातल्या मनात मला हे माहीत होतं विश्वनाथ, तुला परत यायचंच होतं. तुझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. पण तेव्हा नाही तुला समजलं ना मला, पण आता आपल्या दोघांनाही ते समजलं. आपण वेगळे नाही राहू शकत. आपलं हे नातं हेच तर आपल्या जीवनाचं अधिष्ठान आहे. अधिष्ठान एका अशा पतीपत्नीची कथा आहे ज्यांचं एकमेकांवर खूप प्रेम तर आहे, परंतु त्याचबरोबर स्वतःच्या व्यक्तिमत्वाची ओळखही जपायची आहे. विश्वनाथला वाटतंय की ब्रह्मचर्य आश्रम पूर्ण होण्याआधीच त्याला गृहस्थाश्रम स्वीकारावा लागला, म्हणून तो गायत्रीला सोडून निघून जातो परदेशात आणि तिथे तो हिप्पींवर संशोधन सुरू करतो. असे हिप्पी जे त्यांचं भटकं जीवन सोडून आता पुन्हा घराकडे परतले आहेत. इथे गायत्री आपल्या मुलासोबत राहते आहे, एकटी, समाजाच्या वाईट नजरांचा सामना करत. हा काळ खूप त्रासदायक असतो, परंतु याच काळात तिला तिच्यात लपलेल्या संवेदनशील स्त्रीचा परिचय होऊन जातो. एक अशी स्त्री जी स्वयंभूमी आहे, माता आहे आणि आपल्यामध्येच एक संपूर्ण सृष्टी आहे. या परिचयाने गायत्रीचं व्यक्तिमत्व आतून बाहेरून पूर्णपणे बदलून गेलं आणि तिला ही जाणीव होते की सृष्टीच्या आतमध्ये लपलेलं जे आदिम तत्व आहे, जो मूलाधार आहे, आणि त्याला प्रकट करणं हे गायत्रीसाठी एक कर्तव्य बनून जातं. आणि या ज्ञानाने तिच्या अंतःकरणात, तिच्या मनात एक तेज प्रकाशमान होतं आणि एका मातेची प्रेमळ वत्सलताही येते. आणि म्हणून विश्वनाथ जेव्हा पुन्हा घरी परत येतो तेव्हा त्याला स्वीकारायला तिला वेळ लागत नाही. ही कथा जेव्हा मी लिहून पूर्ण केली तेव्हा मला असं वाटलं की मला स्त्री मनाविषयी आता पूर्वीपेक्षाही जास्त कळायला लागलंय. सृष्टीविषयी माझी समज आता वाढली आहे आणि ह्या दोन्ही गोष्टींमुळे मला माझ्या स्वतःच्या व्यक्तित्वाविषयी सुद्धा आता जरा जास्तच समजायला लागलंय.